Hello students, today we are going to see this big one question, question number 2, sub question number 6, spherical aberration, based on spherical aberration, and what are the remedies or to remove the spherical aberration or to reduce the spherical aberration. Now another question, explain with a diagram why parabolic mirrors are used or preferred over the spherical ones. So these two questions today we are going to see. What is the question? Explain spherical aberration for spherical mirrors. आता aberration काय असतं त्याच्या आपण स्टडी करणार आहे. कोणाला aberration म्हणायचं? तर हाऊ कॅन इट बी मिनिमाइज्ड, म्हणजे त्याला कमी कसं करता येईल स्फेरिकल aberrationला. कॅन इट बी इलिमिनेटेड बाय सम कर्व्ड मिरर्स, त्याला कर्व्ड मिरर्सने इलिमिनेट म्हणजे रिमूव्ह करता येईल का? कारण ॲबरेशन म्हणजे हा एक डिफेक्ट आहे इमेजमध्ये, तयार होणाऱ्या इमेजमध्ये जो क्लिअर इमेज न तयार होता थोडीशी फिक्कट किंवा डिफेक्टिव्ह इमेज तयार होते, त्याला ॲबरेशन असे म्हणतात. तर त्याला रिमूव्ह करता येईल का अशा जो त्रुटी आहे इमेज फॉर्मेशनमध्ये, तर त्याला इलिमिनेट करणे, इलिमिनेट मीन्स रिमूव्ह करणे, टोटली रिमूव्ह करणे. आता बघा, स्फेरिकल ॲबरेशन स्फेरिकल मिरर्स मध्ये जे होतं ते काय असतं एक्सप्लेन करा. त्याला कमी कसं करता येईल किंवा त्याला इलिमिनेट कर्व्ड मिरर्स द्वारा कसं करता येईल. इलिमिनेट म्हणजे रिमूव्ह करता येणे. आता बघा, इन केस ऑफ स्फेरिकल मिरर्स ऑफ स्मॉल ॲपर्चर, स्मॉल ॲपर्चर म्हणजे डायमीटर लहान, स्फेरिकल मिरर्सच्या बाबतीत की ज्यांचा ॲपर्चर लहान आहे म्हणजे डायमीटर छोटा आहे. आता एवढा मिरर असेल तर त्याचा ॲपर्चर मोठं आणि एवढाच मिरर असेल तर त्याचा ॲपर्चर लहान. तर इन केस ऑफ स्फेरिकल मिरर्स हॅव्हिंग स्मॉल ॲपर्चर, द रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट, लांबून, डिस्टंट म्हणजे लांबचे पदार्थांपासून येणारे जे किरण त्या आरशावर जे पडतील मिररवर, फार्दर फ्रॉम प्रिन्सिपल ॲक्सिस, पण ते रेज ह्या प्रिन्सिपल ॲक्सिस, मुख्य ॲक्सिस पासून दूर असतील, फार्दर असतील, डू नॉट रिमेन पॅरलल टू द ॲक्सिस. काय सांगितलं बघा या सेंटेन्समध्ये, जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आणि प्रिन्सिपल ॲक्सिस वर च्या जवळ म्हणजे लांबून येणाऱ्या पदार्थाचे, लांबून ऑब्जेक्ट, एखादा लांबचा ऑब्जेक्ट आहे त्या मिररमध्ये आपण बघायचा प्रयत्न करतोय, तर ते येणारे रेज हे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल यायला पाहिजे अशी अट आहे किंवा असं ॲज्युम करतो आपण, पण ते पॅरलल राहत नाही, ते थोडेसे तिरकस होतात. आणि म्हणून काय होतं, दस द फोकस ग्रॅज्युअली शिफ्ट्स टुवर्ड्स द पोल. आणि म्हणून जो फोकस असतो तो कुठं सरकतो, ग्रॅज्युअली शिफ्ट म्हणजे सरकणे, टुवर्ड्स द पोल. पोल कुठं असतो, आता हा जो पॉइंट आहे याला पोल असं म्हणतो आपण. आता ह्याला पण पोल म्हणू शकतो आपण, या पॉइंटला, सेंटर पॉइंटला. समजला मग याचा मिनिंग या पॉइंटचा. इन केस ऑफ स्फेरिकल मिरर्स ऑफ स्मॉल ॲपर्चर, एकदम छोटे छोटे जर आरसे असतील, मोठा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तो सगळी इमेज ऑब्जेक्टची इमेज तयार करू शकतो, फुल ऑब्जेक्टला तो इमेज बनवू शकतो, कॅच करू शकतो. पण लहान स्फेरिकल मिरर्स जर लहान ॲपर्चरचे म्हणजे लहान डायमीटरचे असतील तर रेज कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट, लांबच्या पदार्थापासून येणारे जे रेज आहेत, किरणे आहेत, फार्दर फ्रॉम प्रिन्सिपल ॲक्सिस, ते या ॲक्सिस पासून दूर राहतात. अँड दस द फोकस ग्रॅज्युअली शिफ्ट्स टुवर्ड्स द पोल. हा जो फोकस असतो तो पोलकडे सरकतो. पहिली गोष्ट, द ॲझम्पशन फॉर क्लिअर इमेज फॉर्मेशन नेमली, आणि आपण एक गोष्ट, क्लिअर इमेज तयार होण्यासाठी काय आवश्यक असतं तर त्याची ॲझम्पशन, आपल्याला, आपण अगोदर शिकलेले आहेत हे ॲझम्पशन्स, पण ह्या क्वेश्चनमध्ये पण ते गरजेचं होतं म्हणून तुम्हाला परत एक्सप्लेन करतो. हे दुसरे किंवा तिसऱ्यांदा शिकतो हे ॲझम्पशन. तर बघा, द ॲझम्पशन फॉर क्लिअर इमेज फॉर्मेशन नेमली, हे जे ॲझम्पशन आहे क्लिअर इमेज फॉर्मेशनसाठी, तर इफ देअर इज अ पॅरलल बीम ऑफ रेज,
जर पॅरलल बीम ऑफ रेज असेल, इट इज पॅरॅक्झियल, म्हणजे दॅट इज पॅरलल अँड क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, इज नॉट फॉलोड इन दिस केस. तर जर अपर्चर लहान असेल तर हे जे ॲझम्पशन आहे की रेज हे पॅरलल असले पाहिजेत ऑब्जेक्ट पासून येणारे आणि प्रिन्सिपल ॲक्सिसला जवळ असले पाहिजेत, क्लोजर असले पाहिजेत, हे ॲझम्पशन फॉलो केलं जात नाही किंवा जर अपर्चर लहान असेल. मग द रिलेशन फोकल लेंथ किती असते, फोकस पॉइंट पासून एफ पी या डिस्टन्सला आपण फोकल लेंथ म्हणतो, म्हणजे ती रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते. हे अगोदर शिकलेलो आहे. गिव्हिंग अ सिंगल पॉइंट फोकस इज नॉट फॉलोड. आणि म्हणून अशा वेळेला जर स्मॉल अपर्चर असेल आणि लांबचा पदार्थ असेल, येणारे रेज हे प्रिन्सिपल ॲक्सिसला जवळ पण नसतात आणि पॅरलली पण ते येत नाही. आणि ही जी गोष्ट आपण मानलेली आहे की पॅरलल असावेत, क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस असावेत, हे पाळलं जात नाही त्या ठिकाणी. अशा वेळेला हे ॲझम्पशन पाळलं जात नाही. आणि म्हणून सिंगल फोकस आपण जो मनात ठेवलेला असतो की एक फोकस हा सिंगलच असावा, पण होतं काय तर बघा, गिव्हिंग अ सिंगल फोकस इज नॉट फॉलोड, म्हणजे एक सिंगल फोकस तयार होत नाही अशा वेळेला. कोणत्या वेळेला? ॲपर्चर लहान म्हणजे छोटा मिरर असेल आणि पदार्थ लांबचा आहे, त्याच्यापासून येणारे रेज हे पॅरलल अपेक्षा करतो आपण, अपेक्षित आहेत आणि क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस यायला पाहिजेत, पण तसं काही घडत नाही. आणि अजून दुसरी अपेक्षा आपली अशी असते की फोकस हा एकच असावा, म्हणजे इमेज ही क्लिअर मिळेल. पण घडतं काय तर बघा, द इमेज डज नॉट गेट कॉन्व्हर्ज्ड ॲट अ सिंगल पॉइंट. सिंगल पॉइंट म्हणजे फोकस. तर ती इमेज त्या सिंगल पॉइंटला म्हणजे फोकसला कॉन्व्हर्ज होत नाही, एकत्र येत नाही. अँड रिझल्टिंग इन टू अ डिस्टॉर्टेड ऑर डिफेक्टिव्ह इमेज. याच्यामुळे काय होते? डिस्टॉर्टेड किंवा डिफेक्टिव्ह इमेज तयार होते. आणि ह्याच अशी जी घटना आहे, दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज अ स्फेरिकल ॲबरेशन. समजले मग गोष्ट काय आहे? तर इन केस ऑफ स्फेरिकल मिरर्स ऑफ स्मॉल ॲपर्चर, की ज्यांचे ॲपर्चर लहान आहे, तर रेज कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट, लांबच्या पदार्थापासून येणारे रेज हे फार्दर फ्रॉम प्रिन्सिपल ॲक्सिस, ते प्रिन्सिपल ॲक्सिस पासून फार्दर म्हणजे लांब असतात. अँड डू नॉट रिमेन पॅरलल टू द ॲक्सिस. या ॲक्सिसला ते पॅरलल राहायला पाहिजेत, पण ते तिरकस असतात. अँड दस द फोकस ग्रॅज्युअली शिफ्ट टुवर्ड्स द पोल, आणि तो फोकस हा पोलकडे सरकतो. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हा एक नियम की जो आपण क्लिअर इमेजेससाठी ॲझ्युम केलेला आहे. कोणता? इफ देअर इज अ पॅरलल बीम ऑफ रेज, आणि पॅरलल बीम ऑफ रेज येतंय, त्याला आपण ते रेज हे पॅरलल अँड क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस असावेत, हे जे ॲझम्पशन आहे हे पाळलं जात नाही, नॉट फॉलोड इन दिस केस. आणि दुसरी गोष्ट, फोकस एक असेल तर हे रिलेशन ट्रू आहे, बरोबर. हे रिलेशन कोणासाठी? द रिलेशन फोकल लेंथ इज इक्वल टू हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर. गिव्हिंग अ सिंगल पॉइंट फोकस इज नॉट फॉलोड. हे रिलेशन सुद्धा पाळलं जात नाही, कारण फोकस एकच असेल तर फोकल लेंथ एकच असेल, पण इथं दोन फोकस तयार होतात. आता बघूया कसे तयार होतात ते नंतरच्या पार्टमध्ये. तर हे रिलेशन सुद्धा फॉलो केलं जात नाही, म्हणजे एकच फोकल लेंथ राहत नाही पॉइंट, फोकस पॉइंट सिंगल न आल्यामुळे. अँड द इमेज डज नॉट गेट कॉन्व्हर्ज्ड ॲट अ सिंगल पॉइंट, आणि इमेज ही एका पॉइंटला तयार न होता रिझल्टिंग इन टू अ डिस्टॉर्टेड ऑर डिफेक्टिव्ह इमेज. आणि त्याचा परिणाम काय होतो? रिझल्ट मीन्स परिणाम, डिस्टॉर्टेड इमेज किंवा डिफेक्टिव्ह इमेज तयार होते. डिस्टॉर्टेड म्हणजे अशी तुटक फिक्कट किंवा भुरकट अशी इमेज तयार होते, क्लिअर इमेज तयार होत नाही. किंवा डिफेक्टिव्ह म्हणजे तिच्यामध्ये सदोष इमेज तयार होते, प्रतिमा तयार होते. अँड दिस फेनॉमेनॉन, असं जे घडतं, दिस फेनॉमेनॉन म्हणजे घटना, इज कॉल्ड ॲज स्फेरिकल ॲबरेशन. यालाच
स्फेरिकल ॲबरेशन असे म्हणतात. आता बघा, इट ऑकर्स ड्यू टू स्फेरिकल शेप ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस. याला कारण काय आहे? स्फेरिकल शेप ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस मुळे हे असं घडत असतं. हेन्स कॉल्ड ॲज स्फेरिकल ॲबरेशन. स्फेरिकल म्हणजे गोलीय शेप मिररचा असतो. रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे मिरर, आणि म्हणून याला स्फेरिकल ॲबरेशन हे नाव दिलेलं आहे. आता बघा, हा कॉन्केव्ह मिरर आहे, म्हणजे रेज इकडून सोडणार, त्याची बॅक साइड ओपॅक आहे, अपारदर्शक आहे, म्हणजे रेज आरपार जाऊ शकत नाही. हा दुसरा कॉन्व्हेक्स मिरर आहे, त्याला इकडची साइड यूज करणार, बॅक साइडला तो लेप लावलेला असतो, कोटिंग लावलेली असते. बरं, आता त्याच्या हे प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आणि हा पण याचा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. आता समजा हे एकदम मार्जिन म्हणजे कडेचे जे रेज असतील त्या मिररवर जर पडले तर तो रिफ्लेक्ट करून ते रेज इथं एकत्र येतात. एम म्हणजे फोकस ऑफ मार्जिनल रेज, एम फॉर मार्जिनल रेज. लक्षात ठेवा हा, मार्जिनल हा शब्द त्यांनी बुकमध्ये वापरलेलाच नाही, पण लेटर मात्र दिलेला आहे FM, आणि त्याचा अर्थ होतो मार्जिनल रेज. तर हे मार्जिन म्हणजे कडेचे आहेत. आरसा गोल असेल, असे जे गोल कडेचे जे रेज असतील तर ते एकत्र येतील असे इथं, आणि त्या फोकसला म्हणायचं FM, मार्जिनल फोकस. आता प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळचे रेज म्हणजे हा आणि हा, हे पॅरॅक्झियल रेज आहेत किंवा पॅरलल रेज आहेत. हा, क्लोज टू आणि पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस असतील त्यांना पॅरलल रेज किंवा पॅरॅक्झियल रेज असं म्हणतात. आत्ताच आपण पाहिलं पॅरॅक्झियल और पॅरलल, दॅट इज पॅरलल. मग हे रेज परत रिफ्लेक्ट होऊन वेगळा फोकस पॉइंट तयार करतात, म्हणजे ते एकत्र जिथे येतात कॉन्व्हर्ज होतात त्याला आपण फोकस पॉइंट म्हणतो, आणि त्यांचा फोकस वेगळा तयार होतो, मार्जिनलचा फोकस वेगळा तयार होतो. FP आणि FM दोन फोकस तयार होतात, आणि हे दोघं फोकस जर तयार झाले नसते, सिंगलच फोकस राहिला असता तर इमेज ही क्लिअर आली असती, पण इमेज ही इथून इथपर्यंत एवढ्या भागात अशी पसरलेली आणि धुरकट फिक्कट अशी ती येते. आता बघा, इथं पण हा कॉन्केव्ह होता म्हणून इथं हे पॉइंट असे होते FM आणि FP फोकस पॉइंट, आणि हे जिथं क्रॉस झाले ते पॉइंटला A आणि B असं नाव देऊया. हा पॉइंट A, हा पॉइंट B, आणि हा फोकस FM, हा फोकस FP. दिस फोकस इज ड्यू टू marginal rays, this focus is due to parallel or paraxial rays. Okay, this one is the pole, here this one is the pole, here the marginal rays म्हणजे boundary rays, outer sider rays gets diverted very much. This angle is greater, and so the point, as if they come from such a point, is called focus FM due to marginal rays. मग यांचा फोकस कुठं आहे? इथं आहे. जणू काही ते रेज इथून आलेले आहेत असा नियम ते पाडतात, आणि अशी डायरेक्शनने ते टर्न होतात. एक रूल ते पाडतात, कोणत्या पण डायरेक्शनला टर्न नाही होत, एका पॉइंट मधून जणू काही आलेले आहेत पण तिथून आलेले नाहीत, ही बॅक साइडला रेजचा संबंधच नाही, पण आपण मानतो की ते असे टर्न होतात, आणि अशा पॉइंटला मग FM फोकस पॉइंट ऑफ ड्यू टू मार्जिनल रेज म्हणायचे. तसंच हे पॅरलल रेज पडले कोणाला? प्रिन्सिपल ॲक्सिसला. हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. आता प्रिन्सिपल ॲक्सिसला इथं डबल ॲरो काय आहे? कारण जो रे प्रिन्सिपल ॲक्सिस असतो तो जसा जातो तसाच टर्न होतो, बरोबर. बाकीचे मात्र डायव्हर्ट होतात, असे चेंज करतात. आता हा अँगल लहान आहे, हा अँगल मोठा आहे. हे रेज जे गेले पॅरलल ते असे रिफ्लेक्ट झाले, आणि कोणता रूल फॉलो केला त्याने? जणू काही या पॉइंट मधून ते आलेले आहेत, आणि त्याला पण फोकस म्हणतो आपण. मग यांचा फोकस वेगळा FP, यांचा फोकस मार्जिनलचा वेगळा, हा पॅरललचा फोकस वेगळा, आणि हे जे पॉइंट आहेत क्रॉसिंग पॉइंट, तर हे क्रॉसिंग पॉइंट बघा, कोणाचे क्रॉसिंग पॉइंट आहेत? पॅरॅक्झियल रेचे रिफ्लेक्टेड रे आणि मार्जिनल रेचे रिफ्लेक्टेड रे, यांचं क्रॉसिंग जिथं होणार तसे पॉइंट्स तयार होणार. आणि एवढं रेडियस ठेवून जर आपण सर्कल ड्रॉ केलं
तर याला सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन असे म्हणतात. हा ए बी हा हे जे 2 पॉइंट्स आहेत ते याच्यावर सर्कलच्या सर्कम्फरन्स पर्यंत वर यायला पाहिजेत. म्हणजे एवढी रेडियस घेऊन एवढी रेडियस घेऊन आपण असं सर्कल ड्रॉ केलं तर त्याला सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन असे म्हणतात. आता बघूया या द रेज नियर द एज म्हणजे मार्जिनल, नियर द एज म्हणजे कडे जवळचे जे रेज असतील म्हणजे हे बाउंड्रीचे, the rays near the edge that is marginal of the mirror converge at FM. ते कुठं जवळ येतात FM पॉइंटला, इथं आणि इथं बघा. and whereas the rays near the principal axis converge at FP. आणि कोणते रेज near the principal axis म्हणजे parallel rays they converge means come to at a single point FP. The distance between FM and FP is measured as the longitudinal spherical aberration. बघा मेन पॉइंट आहे, हे डिस्टन्स जितकं जास्त असेल तितका डिफेक्ट जास्त इमेज मध्ये, तितकी इमेज चांगली येणार नाही. हे अंतर कमीत कमी जितकं असेल तितकी थोडी इमेज मध्ये सुधारणा असेल किंवा थोडी क्लॅरिटी असेल. आणि दोघं पॉइंट एकमेकांवर जर असतील तर सिंगल फोकस असेल तर एकदम क्लिअर इमेज तयार होते. आणि म्हणून हे जे डिस्टन्स आहे एफपी आणि एफएम यांच्यामधलं डिस्टन्स मोजलं तर ते काय सांगतं, लॉंगिट्युडिनल स्फेरिकल ॲबरेशन. लॉंगिट्युडिनल म्हणजे पॅरलल, लॉंगिट्युडिनल म्हणजे काय पॅरलल. तर हे लॉंगिट्युडिनल स्फेरिकल ॲबरेशनचं एक माप आहे. जितकं डिस्टन्स जास्त तितकं स्फेरिकल ॲबरेशन, लॉंगिट्युडिनल स्फेरिकल ॲबरेशन जास्त म्हणजे डिफेक्टिव्ह इमेज जास्त तयार होईल. आता इन स्फेरिकल ॲबरेशन सिंगल पॉइंट इमेज इज नॉट पॉसिबल. स्फेरिकल ॲबरेशन जर होत असेल तर सिंगल पॉइंट इमेज तयार होणे पॉसिबल नाही. ॲट एनी पॉइंट ऑन द स्क्रीन अँड द इमेज फॉर्मड इज ऑलवेज अ सर्कल. आणि ती इमेज अशी गोल दिसते, ते अशी क्लिअर दिसत नाही, गोलाकार दिसते, सर्कल सारखी दिसते. मग ॲट अ पर्टिक्युलर लोकेशन ऑफ द स्क्रीन अक्रॉस ए बी इन फिगर. ॲट अ पर्टिक्युलर लोकेशन म्हणजे अक्रॉस ए बी, हा जो ए बी आहे ए आणि बी, तर त्याच्या अक्रॉस द डायमीटर ऑफ द सर्कल इज मिनिमम. तर सर्कलचा डायमीटर हा लहान असतो. दिस इज कॉल्ड सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन. मी अगोदरच हे ड्रॉ करून ठेवलेलं आहे, सांगून टाकलंय. याला सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन असे म्हणतात. आता रेमेडीज म्हणजे उपाय फॉर स्फेरिकल ॲबरेशन किंवा टू रेड्यूस द स्फेरिकल ॲबरेशन. व्हॉट आर द सजेशन्स. तर बघा पहिलं सजेशन आहे स्फेरिकल ॲबरेशन कॅन बी मिनिमाइज्ड. म्हणजे ते कमी करता येईल, रिमूव्ह पण करता येतं पण कमीत कमी करणे पण शक्य आहे. तर बघा स्फेरिकल ॲबरेशन कॅन बी मिनिमाइज्ड म्हणजे कमीत कमी करता येईल बाय रेड्युसिंग द ॲपर्चर ऑफ द मिरर. त्याचं ॲपर्चर अजून लहान करा म्हणजे रेडियस लहान करा. पहिला उपाय समजला, बाय रेड्युसिंग द ॲपर्चर ऑफ द मिरर. दुसरा उपाय बघा, स्फेरिकल ॲबरेशन इन कर्व्ड मिरर्स कॅन बी कम्प्लिटली रिमूव्ड. हे जे कर्व्ड मिरर्स मध्ये हे असं घडतंय, डिफेक्टिव्ह इमेज तयार होते, तर त्याला कायमचं रिमूव्ह करू शकतो, नायनाट आपण करू शकतो बाय युझिंग पॅराबोलिक मिरर्स. आता पॅराबोलिक मिरर कसे असतात तर बघा, हा स्फेरिकल मिरर आहे, याला सर्कल केलं, त्याचं सेंटर हे असेल. पण पॅराबोलिक म्हणजे याला थोडं जास्त वाकडं करायचं असतं, म्हणजे असं सी शेपचं, याला पॅराबोला म्हणतात. काय म्हणतात, सी शेप. म्हणजे एकदम सर्कल नाही, एकदम सर्कल नाही, असा जो शेप असतो त्याला पॅराबोला म्हणतात. लांबट वर्तुळाकृती, तर याला पॅराबोलिक मिरर म्हणतात. असे जर मिरर बनवले तर हे घडणार नाही. म्हणजे त्याच्या ॲपर्चर लहान झालं, हे ॲपर्चर लहान झालं, हे ॲपर्चर वाईड आहे, इथं पण मोठं आहे
आणि अपर्चर जितकं मोठं असेल तितकं मार्जिनल रेस तो कॅच करून हा FM तयार करून टाकतो आणि इमेज इथं पण तयार होते, इथं पण तयार होते आणि ती क्लिअर येत नाही. म्हणजे दोन ठिकाणी किंवा इन बिटवीन FM अँड FP तयार होते. ह्याला मात्र हा काय कट करून टाकतो, मार्जिनल रे कट करून टाकतो आणि मग हे जे पॅरलल रेज असतील तेच फक्त सिलेक्ट करतो आणि ते आफ्टर रिफ्लेक्शन दे कम टू सिंगल पॉइंट, असा पॉइंटला ते एकत्र येतात आणि इमेज ही क्लिअर मिळते. आणि म्हणजे हा जो डिफेक्ट तयार होतो तो असे पॅराबोलिक मिरर्सने रिमूव्ह करता येतो. समजलं? मग आता पुढचा प्रश्न बघा. एक्सप्लेन विथ प्रॉपर डायग्राम व्हाय पॅराबोलिक मिरर्स आर प्रिफर्ड ऑर युज्ड ओव्हर स्फेरिकल वन्स. किंवा स्फेरिकल मिरर, स्फेरिकल मिरर ऐवजी पॅराबोलिक मिरर्स का वापरतात त्याच्या सांगा, एक्सप्लेन करा का वापरावे. तर आता बघा, हा थोडासा समजायला वेगळा क्वेश्चन आहे आणि ह्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर बघा, कन्सिडर अ पॅराबोला हॅव्हिंग RS ॲज अ डिरेक्ट्रिक्स. आता बघा, हा पॅराबोला आहे, त्याची डिरेक्ट्रिक्स म्हणजे अपर्चर सारखं असं जे असतं ना, हे डिस्टन्सला डिरेक्ट्रिक्स म्हणायचं, RS. हा असा पॅराबोला आहे, म्हणजे याचा शेप हा असा आहे, हा याला पॅराबोला म्हणायचं. तो एक एक्झॅक्ट स्फेरिकल नाही, तो असा वाकडा आहे. लक्षात द्या. तर RS ही त्याची डिरेक्ट्रिक्स आहे, डिरेक्ट्रिक्स ऑफ द पॅराबोला. तर कन्सिडर पॅराबोला हॅव्हिंग RS म्हणजे RS is the directrix and F as a focus point. F हा फोकस आहे त्या पॅराबोलिक मिररचा. हा पॉइंट्स A, B and C are equidistant from line RS. RS पासून हे पॉइंट्स A, B, C हे फारच सारख्या अंतरावर आहेत. आता इथं म्हटलं की हे जास्त कमी आणि अजून कमी वेगळं वेगळं दिसतंय, पण ऍक्च्युअल मध्ये हे फार छोटा असतो मिरर आणि म्हणून या अंतरांचा काही जास्त फारसा फरक पडत नाही. ते नियरली अप्रॉक्सिमेटली इक्वलच मानले जातात, गणतीमध्ये पकडले जातात. आणि म्हणून बघा, हा पॉइंट कसा आहे, पॉइंट्स A, B अँड C आर इक्वी डिस्टंट. इक्वी मीन्स इक्वल डिस्टन्सवर आहे फ्रॉम लाईन RS. या RS पासून हे पॉइंट्स सारख्या अंतरावर आहेत, म्हणजे हे अंतरे या RS पासून हे पॉइंट्स सारख्या अंतरावर आहेत फ्रॉम लाईन RS अँड पॉइंट F. आणि पॉइंट F पासून पण हे तिघही सेम आहेत, म्हणजे हे प्लस हे इक्वल टू हे इक्वल टू हे. आता आपल्याला काय वाटत आहे, हे सगळ्यात मोठं आहे, हे मीडियम आणि हे लहान आहे, पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकल मध्ये मिरर छोटासा असतो आणि त्याला हे शक्य आहे. हे दिसण्यासाठी फिगर तुम्हाला मोठी काढलेली म्हणून तो फरक वाटतो. ओके. आता हेन्स आता बघा, A' इज इक्वल टू AF. A' म्हणजे हे अंतर आणि हे अंतर सारखे असते. तसंच B' हे अंतर आणि हे अंतर सारखं असतं. तसं C' इज इक्वल टू CF असतं अँड सो ऑन. आणि अशा प्रकारे असे किती पण पॉइंट्स घेऊ शकतो आपण, 3च घेतले. आता इफ रेज ऑफ इक्वल ऑप्टिकल पाथ. आता हे रस्ते सेम आहेत, हा रस्ता सेम आहे, म्हणजे त्यांचा पाथ, ऑप्टिकल पाथ रेचा हा सेम आहे. तर बघा, इफ रेज ऑफ इक्वल ऑप्टिकल पाथ कॉन्व्हर्ज ऍट अ पॉइंट. जर सेम ऑप्टिकल पाथ असणारे रेज कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र येतील ऍट अ पॉइंट म्हणजे फोकसला, ऍट अ पॉइंट दॅट इज द लोकेशन ऑफ द रिअल इमेज. आणि तिथं रिअल इमेज तयार होते, फोकसला तयार होते रिअल इमेज. ओके. मग फ्रॉम फिगर, आता फिगर वरून द पाथ्स A', A'. आता बघा, A', म्हणजे हा जो रस्ता आहे, आता हा रस्ता आणि हा रस्ता सेम आहे, बरोबर. मग हा आणि हा सेम आहे, तर हा याच्याबद्दल हा आपण वापरू शकतो, म्हणजे हा रस्ता सेम आहे. तर बघा,
the paths from figure, the paths a double dash a dash, a double dash a single dash, तसंच b double dash b dash, तसंच c double dash c dash etc. are equal paths. ते म्हणून सारखे रस्ते आले. when mirror is neglected, जर आपण मिररचा विचार केला नाही, म्हणजे काय, मिरर नाही घेतला, मग काय घेतला, पॅराबोलिक मिरर घेतला. मिररच पण पॅराबोलिक घ्यायचा, त्याचा शेप एकदम एक्झॅक्ट सर्क्युलर नको, आर्क नको. इफ द पॅराबोला ABC इज अ मिरर, जर समजा ABC हा जो पॅराबोला आहे हा मिरर जर असेल, म्हणजे मिरर बनवला त्याला, देन बाय डेफिनेशन ऑफ पॅराबोला, तर पॅराबोलाची डेफिनेशन अशी आहे, द रिस्पेक्टिव्ह ऑप्टिकल पाथ्स, हे तिघही पाथ्स कोणते कोणते, तर बघा ए डबल डॅश ए एफ, ए डबल डॅश ए एफ म्हणजे हा प्लस हा पाथ इक्वल टू हा पाथ प्लस हा इक्वल टू हा पाथ प्लस हा, हे सेम असतील. पॅराबोलाची ही डेफिनेशन आहे. दस एफ इज अ सिंगल पॉइंट, आणि अशा प्रकारे एफ हा एक कच पॉइंट तयार झाला, आणि कच पॉइंट तयार करणे हे उद्देश आहे, तरच आपल्याला इमेज ही रिअल इमेज मिळते, चांगल्या प्रकारे इमेज मिळते. तर एफ इज अ सिंगल पॉइंट फोकस फॉर एंटायर बीम ऑफ रेज, एंटायर म्हणजे सगळा बीम, बीम म्हणजे bunch of rays falling on this mirror, that is called beam of rays. तर हे बीम साठी, सगळ्या रेज साठी एकच फोकस जर तयार होतोय तर चांगली गोष्ट आहे, आणि म्हणून रेज पॅरलल टू द ऍक्सिस अँड देयर इज नो स्फेरिकल ॲबरेशन, आणि अशा वेळेला मग स्फेरिकल ॲबरेशन हे होतच नाही. हेन्स पॅराबोलिक मिरर्स आर प्रिफर्ड ओव्हर स्फेरिकल वन्स, आणि म्हणून पॅराबोलिक आकाराचे म्हणजे असे वाकडे, जास्त वाकडे आकाराचे मिरर्स हे प्रिफर केले जातात कोणापेक्षा, ओव्हर स्फेरिकल वन्स. ॲज, कारण देयर इज नो स्फेरिकल ॲबरेशन, कारण अशा आरशांमध्ये स्फेरिकल ॲबरेशन होत नाही. ओके, नाउ विल स्टॉप.